मित्रांनो नमस्कार. या घडीची सगळ्यात मोठी बातमी अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताचा सगळ्यात मोठा व्हिडिओ आणि सगळ्यात मोठा अहवाल. धक्कादायक 5 गोष्टी आल्या समोर. अखेर घातपात झाल्याचं झालं उघड. मित्रांनो राज्याच्या राजकारणातून काल अहवालात कोणत्या गोष्टी आल्या समोर बघूया. कोण आहेत आरोपी, आरोपींची नावं काय आहेत, नेमकी कुठली आहेत आरोपी आणि नेमकं काय घडलंय सविस्तरपणे जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सगळ्यात मोठी बातमी. अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यातून अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. यातील 5 महत्त्वाच्या बाबी अतिशय राज्याला खळबळ उडवून देणाऱ्या आहेत. अजित पवार यांचं विमान आधी झाडावर कोसळलं, नंतर जमिनीवर आदळलं, अशी माहिती या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे. प्राथमिक दृश्य जर आपण पाहिलं तर बारामतीच्या धावपट्टीच्या बाजूला एकही उंच झाड नव्हते आणि जेव्हा अजित पवारांचं विमान जेव्हा तिरकं झालं, कोसळले, तेव्हा मात्र त्या ठिकाणी एकही झाड नव्हतं. तरी देखील यामध्ये असा रिपोर्ट येणं म्हणजे सगळ्यात मोठी धक्कादायक बातमी असल्याचं बारामतीकरांचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं म्हणणं अगदी समोर येत आहे. विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स मधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती देखील यातून समोर आली आहे. साधारणतः 1100 अंश सेल्सिअस पर्यंत जरी तापमान असलं तरी देखील तो डेटा खराब होत नाही, तो डेटा कुठे जात नाही. तरी देखील या निष्कर्षामध्ये असं समोर आलंय की ब्लॅक बॉक्स मधील डेटा खराब झालाय, मात्र रॉ डेटा रेकॉर्ड करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र काही थोडाफार डेटा आपल्याकडे आहे अशी DGCAने माहिती दिली आहे. याच्या पाठीमागं कोणाचा हात आहे ते लवकरच कळेल. अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी दृश्यमानता 2000 मीटर इतकी होती. मग हे जर असं असेल तर मुंबईवरून विमान टेक ऑफ का केलं गेलं? 5000 दृश्यमानता असेल तरच विमान एका जागेवरून टेक ऑफ केलं जातं. ज्या ठिकाणी उतरवायचं त्या ठिकाणी मात्र इथे दृश्यमानता 2000 मीटर इतकी होती. तर मग त्या ठिकाणी अजित पवारांचं विमान टेक ऑफ का केलं गेलं असा सगळ्यात मोठा धक्कादायक खुलासा होतोय. तसेच दोन्ही पायलटला बारामती विमानतळावरती विमान लँड करण्याचा अनुभव होता. मग त्यांनी धावपट्टी सोडून इतरत्र का विमान लँड केलं हा देखील मोठा प्रश्न आहे. विमान अपघाताच्या काही सेकंद आधी वैमानिकांचे संभाषण देखील समोर आलं आहे. पायलटने शेवटी मेडे मेडे म्हणण्याच्या ऐवजी ओ शिट असं म्हटल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. म्हणजे पायलटने हा अपघात स्वतःहून घडवून आणलाय अशी प्राथमिक दृष्ट्या माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा सगळ्यात मोठा खुलासा समोर येतोय. हा अपघात एकाच कारणामुळे नव्हे तर हवामान, पायाभूत सुविधा, ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडल्याची शक्यता आहे. म्हणजे या अपघाताच्या पाठीमागे कोणी नाही असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे हा अपघात 100% खोटा आहे. अंतिम अहवाल करणं सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होतील असंही या अहवालात म्हटलंय. मात्र DGCAने प्राथमिक दृष्ट्या हा अहवाल बनवताना सगळ्यात मोठी चूक पहिल्यांदा जी केली ती चूक रोहित पवार यांनी सगळ्या महाराष्ट्रासमोर, संपूर्ण देशासमोर आणली. जर अशी चूक केली असेल तर हा अहवाल किती महत्वाचा आहे असं म्हटलंय रोहित पवारांनी. रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की बारामती डिस्ट्रिक्ट, बारामती जिल्ह्यामध्ये हे विमानतळ आहे. बारामतीचं, महाराष्ट्रातील बारामती जिल्ह्यामध्ये हे विमानतळ आहे. मग हा अहवाल किती त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बनवलाय यावरून समजतंय. कारण की बारामती तालुका असून बारामती जिल्हा हा पुणे जिल्ह्यामध्ये येतोय, तालुका हा पुणे जिल्ह्यामध्ये येतोय. मग असं रिपोर्ट देत असताना त्यांनी बारामती डिस्ट्रिक्ट का म्हटलंय? कारण की हा रिपोर्ट कोणी बनवलेला नाही, फक्त रिपोर्टमध्ये काही नावं टाकली आहेत, काही रिपोर्ट घेतला आणि असाच महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. यावरून रोहित पवार यांनी म्हटलंय की सविस्तर यावरती पत्रकार परिषद उद्याच सोमवारी रोहित पवार मुंबईमध्ये घेणार आहेत. म्हणजे हा रिपोर्ट जो आलाय समोर याची चिरफाड करण्याचं काम रोहित पवार सोमवारी आपल्या पत्रकार परिषदेमधून करतील. यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये रोहित पवार आता कोणकोणती नावं समोर आणणार याकडे लक्ष लागले. रोहित पवारांनी आता सगळी संपूर्ण फिल्डिंग टाईट लावून सरकारच्या विरोधात
उतरण्याची जोरदार तयारी सुरू केल्याचं त्यांच्या ट्विटवरून समजतंय. यामुळे अजितदादा पवार यांचा अपघात नसून तो घातपात 100% घडून आणलाय हे महाराष्ट्रासमोर दिसून येत आहे. यामुळे ही बातमी मात्र राज्याला खूप मोठी संताप देणारी असणार हे मात्र कोणीही विसरलं नाही. मित्रांनो, आपला नेता गेलाय, महाराष्ट्राचा बडा नेता गेलाय, महाराष्ट्राचे दादा गेलेत. यावरून आगामी काळात खूप मोठं रणकंदन महाराष्ट्र होऊ शकतं. रोहित पवार आता कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.